उमा आता मज्जा बघा तुम्ही. ए मणी इकडे ना, इकडे इकडे. हाय मणी. काय मग होणाऱ्या बाळाचे बाबा कसे चालले आहेत गर्भसंस्काराचे क्लासेस? गर्भावर संस्कार नीट होतात ना? ए मणी काय काय असतं तिथे आम्हाला सांग ना. काय झालं गप्प काय? ओ गप्प राहण्याचे संस्कार केलेत का गर्भावर? सॉरी सॉरी जोक्स पार्ट. ए पण सांग ना, स्वानंदी आली होती ना? काय म्हणी? संचिता काय ते विचारते तुला? हं? अरे उत्तर दे, गप्प का? काय झालं आणि स्वानंदी कुठे? काय रे? मम्मा 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 एक 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 मिनिट मी सांगते. जेव्हापासून मी मणीला ओळखतेय त्यावरून मला असं वाटतंय की मणी अपसेट आहे आणि थोडा चिडलाय सुद्धा. आणि स्वानंदी सुद्धा कुठे दिसत नाहीये हो. म्हणजे दोन शक्यता आहेत. पहिली शक्यता मणी आणि स्वानंदीचं भांडण झालंय आणि मणी रागाने इथे निघून आलाय, किंवा दुसरी शक्यता म्हणजे स्वानंदीची सवय. मी क्लासेसला जाते असं सांगून स्वानंदी भलतीकडेच कुठेतरी गेलीये, म्हणजे मणीशी खोटं बोललीये. मणी आता तूच सांग, माझा नेमका कुठला अंदाज बरोबर आहे रे? कुठलाच नाही. स्वानंदी वेळेवर क्लासला पोहोचली होती, मला पोहोचायला उशीर झाला. स्वानंदी नाही खोटं बोलत माझ्याशी. झालं समाधान? निघू? हो. हा पण प्रयत्न फसला की काय? स्वानंदी आणि मणीला एकमेकांपासून दूर करण्यासाठी काय करावं? शी. मणी सर पुन्हा माझ्यावरती चिडलेले दिसतात. परत एकदा त्यांनी माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलाय असं वाटतंय. मी तर फोनवर सांगितलं होतं की मी क्लासला गेले होते, पण तिथे त्यांनी मला उशीर झाल्याचं सांगितलं. आता यात माझी काय चूक आहे? मणी सर काय झालंय? का चिडलात तुम्ही? अहो मी तुम्हाला फोन पण केले, तुम्ही माझा फोनही घेतला नाही. काही चुकलंय का माझं? चुकलंय का? मणी सर अहो काय झालंय? असं न बोलून गैरसमज वाढतात. ठीक आहे, पाणी प्या. पाणी प्या स्वानंदी. नकोय मला पाणी. स्वानंदी मणी सर काय झालंय तुम्ही जोपर्यंत सांगणार नाही ना तोपर्यंत नकोय मला काहीच. स्वानंदी हे पाणी प्या. मी नाही म्हणाले ना मणी पाणी प्या स्वानंदी. बाळाला आणि तुम्हाला त्रास झाला मला आवडणार नाही. पाणी प्या. सर. नकोय मला. तुम्ही सांगणार आहात का काय झालंय ते? का चिडलात तुम्ही? तुम्ही परत खोटं बोललात माझ्याशी. क्लासची वेळ बदललेली नसताना सुद्धा मला सांगितलं क्लासची वेळ बदलली का? मणी सर अहो मी का खोटं बोलेन? आणि त्यात लपवण्यासारखं काय आहे? क्लासची वेळ बदलली तर बदलली, तेच सांगितलं मी तुम्हाला. स्वानंदी क्लासची वेळ बदलली नव्हती. मी स्वतः गेलो होतो तिथे. मणी सर मी सुद्धा गेले होते क्लासला आणि त्यांनी दिलेल्या वेळेतच गेले होते, पण तिथे गेल्यावर मला कळलं की त्यांनी मला फोन केलाच नव्हता. आणि वेळ बदलली त्यांनी तुम्हालाही सांगितलं असं त्यांनी मला सांगितलं. काय? मला असं कोणी कळवलेलं नाही. असा काही कॉलही आला नव्हता. मणी सर
एक मिनिट. ज्या नंबरवरून मला फोन आला होता ना, तो नंबर दाखवते मी तुम्हाला. हे बघा. आणि सर, अहो विश्वास ठेवा माझ्यावरती. मला फोन आला, त्यांनी मला सांगितलं की क्लासची वेळ बदलली आहे आणि त्यांनी तुम्हाला इन्फॉर्म केलं हे त्यांनी मला सांगितलं. कारण का तर रजिस्ट्रेशन तुमच्या नावावर आहे. तर मला वाटलं तुम्ही सरपोतदार साहेबांच्या कामाने बाहेर गेलात तर तुम्ही काही येणार नाही, म्हणून मीही तुम्हाला वेगळा फोन नाही केला. मला काय माहिती होतं तुम्ही याल आणि एवढा मोठा गैरसमज करून घ्याल. आणि सर, खोटं नाही बोलत आहे मी तुमच्याशी. विश्वास ठेवा माझ्यावर. पण तरी सुद्धा क्लासची वेळ बदलली असं खोटं सांगणारा फोन तुम्हाला कोणी आणि का केला असेल? तो फोन संचिता मॅडम किंवा शालिनी मॅडमनी तर केला नसेल. मुद्दाम माझ्यात आणि मणी सरांमध्ये गैरसमज निर्माण करायला. पण आता हे जर मी मणी सरांना बोलून दाखवलं तर त्यांना ते पटणार नाही. जाऊ दे. हा पण प्लान फ्लॉप झाला. इतका आवाज बदलून स्वानंदीला फोन केला तरी वेळेवर कशी काय पोहोचली क्लासला? ह्या स्वानंदी आणि मणीमध्ये वितुष्ट आणण्याचे इतके प्रयत्न करतोय पण सगळे निष्फळ. काय कसले प्रयत्न आणि काय झालं? अगं, वितुष्ट आणण्याचे प्रयत्न करतोय, सगळे निष्फळ झाले. मम्मा, मला कळेल असं बोला ना. तुम्हा इंग्रजी मिडियमच्या मुलांचा प्रॉब्लेमच आहे हा. साधे साधे शब्द पण समजावून सांगायला लागतात. अगं, वितुष्ट म्हणजे भांडण आणि निष्फळ म्हणजे फ्लॉप. कळलं? वा, काय मस्त मराठी आहे हो तुमची. कमाल. संचिता, विषय काय चाललाय आणि तू काय बोलतेयस? आधीच मला राग आलाय प्लान फ्लॉप झाला म्हणून. यू मीन निष्फळ? काय विषय चाललाय आणि तू विषयांतर कशाला करतेस? विषयांतर म्हणजे चेंज ऑफ टॉपिक, आधीच सांगून ठेवते. मम्मा, मम्मा शील, काय इतकं टेन्शन घेताय? शांत व्हा, मी आहे ना तुमच्या बरोबर. आणि मम्मा, एक प्लान फ्लॉप, निष्फळ ठरला म्हणून काय झालं? असे आपण अजून अनेक प्लान्स बनवू आणि ते आपल्याला सक्सेस देतील मम्मा, ट्रस्ट मी. आणि तुम्ही ज्यांचा इतका स्ट्रेस घेताय ना, ते मणी आणि स्वानंदी त्यांच्या रूम मध्ये मस्त मजेत आहेत. मम्मा चिल, आपण खूप प्लान्स बनवू, अजून वेळ गेलेली नाहीये मम्मा. नका टेन्शन घेऊ. ते तर तू करशीलच ग, त्यात हातखंडा आहे ना तुझा. काय? हातखंडा म्हणजे एक्सपर्ट. असे प्लान करण्यात तू एक्सपर्ट आहेस ना. थँक्यू. पण एका महत्वाच्या आणि जबाबदारी असलेल्या कामावर तुझं दुर्लक्ष होतंय. कुठलं महत्वाचं काम? संचिता, लग्न झालेल्या जोडप्यांकडनं घरच्यांच्या काहीतरी अपेक्षा असतात. तुझ्या लग्नाला बरेच दिवस झाले आता. मी आणि हे वाट बघतोय. आम्हाला आजी आजोबा होण्याची चाहूल लागणारी गोड बातमी कधी देणार तुम्ही? सरपोतदार घराण्याला वंशज कधी मिळतोय? पण मला ह्याबाबत तुम्ही सिरियस दिसतच नाही आहात. तू आणि सुजित भांडताय हे बघून मला केवढं टेन्शन आलंय माहितीये. मम्मांच्या डोक्यातून हा विचार काही केला जात नाही. काय करायचं खरंच कळत नाहीये मला. संचिता, काय झालं? काय विचार आहे तुझा? मम्मा, तुम्ही पण ना. सुजित, सुजित, सुजित ऐक, ऐक ना. सुजित. संचिता यार, मूर्ख आहेस का तू? अगं संचिता, किती कठीण लेवल होती त्या गेमची. सॉल्व्ह होणार होती जस्ट, आणि तू फोन का घेतलास यार हातातनं? तू मूर्ख आहेस का रे जरासा? हे महत्वाचं तुझ्यासाठी हे. सुजित, आयुष्यभर खेळ खेळत ना एकदा तुझ्या आयुष्याचा खेळ होईल, कळणार सुद्धा नाही तुला. जरा हा फोन बाजूला ठेव आणि आजूबाजूला काय चाललंय हे बघ. झालं, आता मुद्द्याचं बोल. ऐक ना, मला ना इतकं बोलायची हौस नाही, पण तुझ्या आईला वंशाचा दिवा हवाय ना.
त्याचं काय करायचं आपण? दिवस नाही रात्र नाही सतत आपलं बाळ, बाळाचे प्रयत्न कुठवर आले, सरपोतदारांचा वंश, वंशाचा दिवा, इतकंच बोलत असतात अरे त्या, दुसरं काही बोलत नाहीत. सुजित, मला हे सगळं ऑकवर्ड होतं. नाही तू मला सांग, मी काय सांगू त्यांना? तुमच्या मुलाला बाळ जन्माला घालण्यात काही इंटरेस्ट नाही असं सांगू का? की असं सांगू आमचं लग्न होऊन सुद्धा नवरा बायको म्हणून आम्ही हवे तितके जवळ आलोच नाही आहोत असं सांगू? बरी आहे ना तू? माझ्यावर का बिल फाडते सगळं? तुला मुलं वय, तुला इंटरेस्ट आहे बाळ करण्यात. ओके ठीक आहे, मग मी खाली जाते आणि त्यांना सांगते की आम्हाला दोघांनाही बाळामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. ओके असं सांगू जाऊन? एक्झॅक्टली हेच वाक्य, हाच कॉन्फिडन्स आणि हाच टोन जाऊन सांग मग मला. एवढं काय जाता पळ लवकर. गो 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 गो. खरंच मूर्ख आहेस का रे? काय जा पळपळ? तुझ्यासाठी हे सगळं इझी आहे बोलायला, कारण ती मम्मा आहे तुझी. माझं तसं नाहीये, मी या घरची सून आहे, मी नाही बोलू शकत. काहीतरीच बोलतो. ऐक ना, माझी सिच्युएशन प्लीज समजून घे. तूच एक काम कर ना, तूच एकदा शांतपणे मम्मांना हे सगळं सांग प्लीज. हो तर आत्ता गेलास तरी चालेल, प्लीज जा जा. ए, तू मॉमची सून आहेस म्हणून हे सगळं सांगायला तुला ऑकवर्ड होतंय? कम ऑन यार, सरपोतदारांच्या घरची सून होण्यात कोणाला इंटरेस्ट होता? कोणाला हौस होती ती? तुला होती की नाही? सरपोतदारांची सून म्हणून हे सगळे बेनिफिट्स एन्जॉय करतेस ना, मग थोडं ऑकवर्डनेस सुद्धा फेस करायचा. त्यात काय एवढं? इतका नाही विचार करायचा बाबा. मी ना महत्वाची लेवल आहे, मी आहे आता. डिस्टर्ब करू नकोस मला. सुजित यार. संचिता, संचिता, संचिता बाहेर ये. संचिता. काय झालं? कशाला मोठमोठ्याने हाका मारतोयस? म्हणी होळीला अजून बराच वेळ आहे, तेव्हा बोंबा मारायच्या असतात, आत्ता नाही. आणि हे ना सभ्य लोकांचं घर आहे, इथे या आवाजात नाही बोलायचं. सभ्य लोकांच्या घरात सगळे सभ्य नसतात संचिता. असभ्य वागलं ना तर बोंबा ऐकाव्या सुद्धा लागतात. नक्की काय म्हणायचंय तुला? तू कुणाशी बोलतोयस माहितीये ना? आणि कोण आहे असभ्य या घरात? म्हणी मी सून आहे या घरची, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. संचिता, तू सून म्हणून या घरात आत्ता आली, पण मी या घराला, या घरातल्या माणसांना गेली 30 वर्ष ओळखतोय. त्यामुळे तू मला सांगू नको या घराबद्दल, या घराच्या मर्यादेबद्दल. आणि सरपोतदारांची सून म्हणवतेस ना स्वतःला, मग तशी मर्यादा ठेवून वागायला शिक. तू जर मर्यादा ठेवून वागली नाहीस तर समोरचा का मान ठेवेल तुझा? म्हणी संचिता, काय झालं? एवढा आडावडा कशाला ऐकू येतोय? घर आहे का मासळी बाजार? मी परत आल्यानंतर मोठ्या दिमाखात विचारलं ना मला, गर्भसंस्काराचे क्लास कसे झाले. खरं तर तेव्हाच माझ्या लक्षात यायला हवं होतं की काहीतरी गडबड आहे. नाहीतर तू संचिता, तुझ्यासारखी मुलगी एखाद्याची, ती देखील माझी, एवढी आस्थेने चौकशी करते ना, म्हणजे तुला काहीतरी वाईट ऐकायचं होतं. स्वानंदी गर्भसंस्काराच्या क्लासवर वेळेवर पोहोचू नये म्हणून वेळ बदलल्याचा चुकीचा कॉल तूच केला होता ना? बापरे, मणीला कळलं की काय? जाऊ दे, मी काही बोलत नाही मध्ये, नाही तो उगाच माझ्यावर संशय येईल. इकडे बघ संचिता, मी बोलतोय तुझ्याशी, तिकडे काय बघतीये? मी काही केलेलं नाहीये म्हणी. किती खोटं बोलणार आहेस अजून? तुझा हा भामटा चेहरा सांगतो हे सगळं तूच केलंय म्हणून. आणि एक मिनिट, स्वानंदीने छोटीशी चूक केल्यावर तुम्ही शिक्षा देता ना तिला? मग आता तू तर पाप केलंयस, तेव्हा तुला शिक्षा मी देणार. अशी शिक्षा जेणेकरून तुझी परत असं करायची हिंमत होणार नाही. तू मूर्ख आहेस का? मी सांगितलं ना, मी काही केलेलं नाहीये. तू मान्य केलं नाहीस तरी मला माहिती गुन्हेगार तू आहे, आणि मी तुला शिक्षा देणार. मी काही केलेलं नाहीये म्हणी. या मम्मा 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 म्हणजे मम्मांना माहितीये की म्हणे काय चाललंय दोघांचं तुमचं? हा, बाहेरपर्यंत आवाज येतोय. डॅड डॅड बरं झालं तुम्ही आलात. हा मणी माझ्यावर. मी सगळं ऐकलेलं आहे.
मणी मला सांग, संचितावर आरोप करतोयस पण तो सिद्ध करणारा एखादा तरी पुरावा तुझ्याकडे आहे? साहेब पुरावा म्हणजे साहेब त्या क्लासमधून कुठलाही फोन आला नव्हता, कुठलाच नाही. मग हे काम संचिताशिवाय कोण करणार आहे? बघ मणी, म्हणजे ह्याच्यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत की ज्याच्यामुळे तुझी संशयाची सुई ही संचितावर जाणं साहजिक आहे. अशा काही गोष्टी घडल्यात की ज्याच्यामुळे स्वानंदीला त्रास झालाय, नाही असं नाही, मी हे मान्य करतो. पण म्हणून ह्या वेळेला सुद्धा तीच दोषी आहे असं आपण कसं ठरवू शकतो? हे बघ, 100 आरोपी सुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये असं आपली न्यायदेवता देखील सांगते. आणि म्हणूनच आपल्या हातात कुठलाही पुरावा नसताना आपण तिला दोषी कसे मानू शकतो? अहो, पण साहेब ती हे बघ, तुझा राग मी समजू शकतो. मोबाईल सुद्धा ना अगदी विचित्र गोष्ट आहे. म्हणजे कधी कधी क्रॉस कनेक्शन्स काय लागतात, चुकीचे नंबर काय लागतात. पण म्हणून तू चिडू नकोस, रागावू नकोस. हे बघ, कुठलाही पुरावा असताना संचिता काय किंवा कोणालाही दोषी ठरवणं हे योग्य नाहीये म्हणे. ठीक आहे साहेब, आय एम सॉरी. मी उगाच मणी सरांना सांगितलं. आता ते गेले खाली जाब विचारायला. आता संचिता मॅडम आणि शालिनी मॅडम त्यांचा अपमान करतील. त्याला कारणीभूत मी असेल. ते का सांगितलं मणी सरांना? संचिता, डोकं ठिकाणावर आहे तुझं? मणीच्या समोर तू शालिनीचं नाव घेणार होतीस? मी वेळेत आलो म्हणून ठीक आहे, नाही तर काय घडलं असतं? अरे तिचं नाव त्याच्या समोर घेणं म्हणजे आपल्या गुन्ह्याची कबुली देण्यासारखं आहे. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाहीये? डॅड, आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. डॅड, तुम्ही पाहिलं ना, मणी खूप चिडला होता आणि माझ्या तोंडून ते बाहेर पडलं मम्मांचं नाव. सॉरी. संचिता, नेहमीच झालंय तुझं. चूक करतेस आणि सॉरी बोलली की झालं सगळं. तुला कळतंय, आज मणी समोर तू माझं नाव घेतलं असतंस तर त्याच्या नजरेत माझी काय किंमत राहिली असती? संचिता, तुला अहो मम्मा, म्हणूनच मी तुमच्याकडे बघत होते ना. तुम्ही गप्प उभ्या होतात तिथे. अगं पण मी काय बोलणार होते? शालिनी, शांत. संचिता, शांत व्हा तुम्ही आधी. तुम्ही काय तोंड वर करून हिला बोलताय? हा, तुम्ही काय करता? एक साधं काम तुम्हाला धड करता येत नाही आणि मोठ्या बाता मारता आणि सगळा मोठेपणा असतो. मी याव करेन, मी त्याव करेन. अरे आम्हा नेत्यांच्या वरचढ तुमची आश्वासनं असतात. निदान आम्ही काही आश्वासनं पूर्ण करतो, तुम्ही काहीच करत नाही. अरे काम कसं करावं? एका कानाचं दुसऱ्या कानाला कळणार नाही आणि आपण नामनिराळ व्हायचं. आणि उद्या उघडकीला आलं तरी सुद्धा चुकून आपल्यावर कोणाचा संशय येणार नाही ह्याची काळजी आपण घ्यायची. आणि तुम्ही काम करताना पकडल्या जाता आणि ही अशी वेळ येते. मी काय तुमच्याशी बोलत बसलोय? काहीही उपयोग नाहीये तुम्हा दोघींचा. नुसता वेळ वाया जातोय. मम्मा, ओ मम्मा, मम्मा 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 मम्मा, सॉरी ना, चुकलं माझं. पण मम्मा, मी मुद्दाम नाही केलं. तुम्ही पाहिलं ना, मणी कसा खेकसत होता माझ्या अंगावर. मम्मा, मी घाबरले होते. ओ खरंच खूप घाबरले होते मी. मला भीती वाटली आणि म्हणून माझ्या तोंडून तुमचं नाव निघालं. मी खरंच मुद्दाम नाही केलं मम्मा. रागवू नका प्लीज. मम्मा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? आहे ना? तुम्ही बघाच आता मी काय करते. मणीने इथे येऊन जो तमाशा घातलाय ना, आपला जो अपमान केलाय ना, त्यासाठी मी त्याला कधीच नाही सोडणार मम्मा. आणि या अपमानाची किंमत आपण स्वानंदीकडून वसूल करायची. मम्मा, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण आता स्वानंदीला काळजी घ्यायची गरज आहे, आपल्याला नाही. काय झालं मणी सर? कोणी काय बोललं का तुम्हाला? तरी मी तुम्हाला म्हणत होते नका जाऊ बंगल्यावर.
माझंच चुकलं, मीच तुम्हाला सांगितलं. मी सांगितलंच नसतं तर तुम्ही खाली गेलाच नसता. उगाच वाद झाले असतील आता खाली. माझंच चुकलं, मी का सांगितलं तुम्हाला? नाही नाही स्वानंदी, तुम्ही जर सत्य सांगितलं नसतं ना तर आपल्यातलं गैरसमज, आपल्यातले भांडणं तसेच राहिले असते. आणि जिच्यामुळे घडतंय ती संचिता, ती मात्र बंगल्यात मजेत राहिली असती. तिची चूक तिच्याच पदरात घालायला गेलो होतो आणि तेच केलंय. फक्त फक्त माझ्याकडे पुरावा नव्हता स्वानंदी, म्हणून मी फार काही बोलू शकलो नाही. जर पुरावा असता ना तर आयुष्यभर लक्षात राहिला असता, असा धडा शिकवला असता तिला. हा, पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र चांगली घडली. संचिताला हे कळून चुकलंय की ती ज्या चाली खेळते, ती जी कारस्थानं करते, ते आपल्याला कळतं, आपल्याला समजतात. आपण काही मूर्ख नाहीये. आपण दोघे एकत्र आहोत आणि आपण तिची नाटकं खपवून घेणार नाही, हे तिच्या डोक्यात व्यवस्थित बसवून आलोय मी. आणि मला तुमची एक कमाल वाटते स्वानंदी. सत्य न सांगून आपल्यातला दुरावा, आपल्यातला गैरसमज तसाच असायला हवा होता. मी संचिताला जाब विचारायला नको होता असं वाटतंय तुम्हाला? कमाल आहे बाबा स्वानंदी तुमची. मनीष सर, अहो पण हे सगळं संचिता मॅडमने केलंय हा अंदाज आहे आपला, आणि अंदाज पुरावा नसतो. हा, बरोबर बोलताय तुम्ही. पण क्लासची वेळ बदललीये, असा खोटं सांगणारा कॉल तुम्हाला कोणी आणि का केला असेल?